नमस्कार. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला आपल्या स्वामींच्या तीर्थाचा चमत्कार कशा प्रकारे झालेला आहे ते आजच्या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हा सगळ्यांना माहीतच असेल की आपले गुरु माऊली आपल्याला वेळोवेळी अभिषेक करायला लावतात, तीर्थ बनवायला लावतात. तर याच तीर्थाचं म्हणजे याच अभिषेकापासून जे काही तीर्थ बनतं, त्या तीर्थाचा अनुभव एका ताईंच्या मुलाला कसा आलेला आहे, हे मी तुम्हाला सांगणार आहे. हा अनुभव अनिल आंबेगावकर या दादांनी सांगितलेला आहे. तर पुणे येथील संस्कृत शिकवणाऱ्या उच्च शिक्षित शिक्षिका असलेल्या एका आईचा 6 वर्षांचा मुलगा तो जसा मोठा होत होता, तसा तो अतिशय खोडकर, भांडखोर, हट्टी, तापट व प्रसंगी स्वतःच स्वतःला काही इजा करून घेणे व प्रसंगी वर्गातील दुसऱ्या मुलांना मारणे, अशा मनोवृत्तीचा तो बनलेला होता. त्याचे क्लास टीचर सुद्धा शाळेतून काढून टाकणार असे म्हणत होते. कधी कधी स्वतःला सुद्धा कधी काही इजा करून घेणे, जखम करून घेणे याचं काहीही सांगता येत नव्हतं. त्याच्यामुळे त्याचे इंजिनियर असलेले वडील सुद्धा खूप काळजीत होते. त्यांनी त्याला खूप वेळेस अनेक बाल मानसशास्त्र तज्ज्ञ लोकांकडे नेऊन थेरपी सुद्धा दिली होती, परंतु त्याचा काहीही उपयोग होत नव्हता. शक्य असतील तेवढे सर्व उपचार त्यांनी केले होते, परंतु कशाचाच उपयोग होत नव्हता. मात्र त्यांनी जशी दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील आपल्या गुरु माऊली यांनी दिलेली सेवा सुरू केली व सांगितल्याप्रमाणे 1च महिना झाला होता, त्यांनी घरातली शंकराच्या पिंडीवर नित्यसेवा ग्रंथातील भगवान शिवाचे माऊलींनी दिलेले सर्वच इष्टस्तोत्र म्हणून अभिषेक सेवा करून ते तीर्थ देण्यास सुरुवात केली होती. तसेच धूमावती मंत्रतीर्थ, वल्गा सूक्त तीर्थ, मारुती स्तोत्र व राम रक्षा स्तोत्र म्हणून त्याची रक्षा लावणे व काही इतर विशिष्ट मंत्र जप करून त्याचे अभिमंत्रित रक्षासूत्र त्याच्या गळ्यात बांधणे, असे सर्व सेवा उपाय केले होते. अर्थातच सर्व सेवा स्तोत्र मंत्र सूक्त व उपाय हे स्वामी माऊली गुरु माऊली यांनीच सांगितले होते व त्यांनीच सांगितलेले असतात. निमित्त मात्र कुणीतरी असते. फक्त 1च महिना त्यांनी सेवा करून तीर्थरूपी औषध त्याला दिले होते, मात्र चमत्कारच वाटावा असा अनुभव त्यांना आला की तो मुलगा कमालीचा शांत, समंजस, ऐकणारा, आज्ञाधारक मुलगा झाला होता. शाळेतील त्याच्या टीचरला एवढे कमालीचे आश्चर्य वाटत होते की तो एवढा शांत व सरळ स्वभावाचा कसा झाला. आणि ॲडमिशन घेतल्यापासून पहिल्यांदाच त्याचा स्कूल रिपोर्टसुद्धा अतिशय सुंदर चांगला आला होता. दारू, मांसाहार, धूम्रपान करणारे म्हणजे बीडी सिगारेट ओढणारे, तंबाखू गुटखा खाणारे, जुगार, पत्ते खेळणारे अशा प्रकारच्या व्यसनात अडकलेले, तसेच चोरून अनेक प्रकारची व्यसने करणारे, तसेच न सांगता येणारी व शरीराचा नाश करणारी अशी अनेक व्यसनं करणाऱ्या लोकांना हे शंकराच्या पिंडीवरील किंवा रुद्रयंत्रावरील स्तोत्र मंत्राचा अभिषेक केलेले तीर्थ जर सातत्याने दिले तर मोजून पहिल्या 40 दिवसातच अनुभव येतो. मात्र खूप जुने व्यसन असल्यास अगदी सातत्याने हे तीर्थ त्या व्यसनी लोकांना त्यांचे व्यसन पूर्णपणे सुटेपर्यंत चहातून, जेवणातून, पिण्याच्या पाण्यातून देत राहावे. कसलेही व्यसन, वाईट सवयी कायमस्वरूपी सुटतात, आरोग्य मिळते, असा या दिंडोरी प्रणीत श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचा गेल्या 70 वर्षांचा अनुभव आहे. आजवर करोडो लोक या अभिषेक तीर्थ सेवेने कायमस्वरूपी व्यसनमुक्त होऊन श्री स्वामी समर्थ महाराजांचे कट्टर सेवेकरी झालेले आहे. श्री स्वामी समर्थ.